नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, एका संख्येतून दुसरी संख्या कमी करणे, काढून टाकणे म्हणजेच वजाबाकी. वजाबाकी करताना राहिले किती, उरले किती, कितीने कमी, कितीने जास्त, उणे किती यासारख्या शब्दांचा वापर आपण विद्यार्थ्यांकडून वजाबाकीची उदाहरणे सोडवून घेताना करावा. 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो या अध्ययन स्तरासाठी आपण संख्या रेषा उपक्रम कृती ॲक्टिव्हिटी बेस्ड विथ स्टुडंट्स हा अध्ययन अनुभव घेणार आहोत. आपले प्रत्येक मूल गणित समजून घेऊन करेल यासाठी आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वजाबाकीचा गणितीय संबोध स्पष्ट होण्यासाठी एक क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह उपक्रम कृती अध्ययन अनुभव म्हणजे संख्या रेषा. एक संख्या रेषा काढा. डावीकडून उजवीकडे या संख्या वाढत जातात. पहा शिक्षक बंधू भगिनींनो, वजाबाकी करायच्या पहिल्या संख्येवर उभे राहा. म्हणजे ज्या संख्येतून वजा करायचे त्या संख्या रेषेवरील संख्येवर उभे राहा. मागे जा. दुसरा महत्त्वाचा नियम. आता वजा करायची संख्या जितकी आहे तितक्या पायऱ्या डावीकडे मागे जा. म्हणजे जर तुम्हाला 9 वजा 4 करायचे असेल तर तुम्ही 9 वर उभे राहाल आणि 4 एकक डावीकडे जाल. 8 7 6 5. शिक्षक बंधू भगिनींनो, आपल्या सोनू मोनूला सहभागी करून घ्या. अंतिम संख्या हीच आपली वजाबाकी, हेच आपले उत्तर. 9 वजा 4 या उदाहरणात सोनू आणि मोनू 4 एकक डावीकडे जाऊन 5व्या संख्येवर पोहोचले म्हणजेच आपले उत्तर 5 हे आहे. पहा आपल्या सोनूला 9 वजा 4 हे वजाबाकीचे उदाहरण संख्या रेषेवरून सोडवायचे आहे. तेव्हा सोनू आपली 9 या संख्येवर जाऊन उभी राहील आणि 4 एकक डावीकडे जाऊन 5व्या संख्येवर पोहोचेल. बघा 8 7 6 5 म्हणजेच 1 2 3 4 असे ती 4 एकक डावीकडे आली म्हणजेच अंतिम संख्या 5 हे आपल्या वजाबाकीचे उत्तर असेल. 0 ते 9 या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करणे हा अध्ययन स्तर प्रत्येक मुलामध्ये विकसित होण्यासाठी संख्या रेषा ही उपक्रम कृती ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग विथ स्टुडंट्स घेतानाच संख्या कार्ड, वजाबाकी कार्ड बघा आकर्षक पद्धतीने रंगवा, स्वनिर्मित बनवा आणि सोनूला मोनूला आपल्या अशा उदाहरणांचा सराव करून घ्या. रंगीत आकर्षक विद्यार्थ्यांना आवडतील अशा साधनांचा वापर करावा. सोनू जेव्हा आडवी वजाबाकी करेल तेव्हा या पद्धतीने ती असेल आणि जेव्हा उभी मांडणी करेल तेव्हा ती या पद्धतीने असेल. विविध आकर्षक रंगीत अशा संख्या कार्डांचा वापर करा. 9 वजा 9 बरोबर 0, 9 वजा 4 बरोबर 5. इथे देखील पहा 9 वजा 4 बरोबर 5. तुम्ही हवेत देखील या पद्धतीचा वापर करू शकता. 9 वजा 4 बरोबर 5. आपल्या प्रत्येक मुलासाठी लॉजिकल थिंकिंग, तार्किक विचारसंगती, गणितीय विचार, एका संख्येतून तीच संख्या वजा केली असता उत्तर 0 येते. प्रत्यक्ष कृती करून घ्या. 9 वजा 9, 9 वजा 9 आडवी मांडणी, उभी मांडणी, येतंय उत्तर 0. पहा संख्या रेषेवर जर आपला मोनू या 9 या संख्या रेषेवर उभा राहिला आणि तो त्याच्या डावीकडे 9 एकक गेला तर उत्तर 0 येणार आहे. 8 7 6 5 4 3 2 1 0. आपले उत्तर आले 0 कारण तो गेलेला आहे 0 या अंकावर. अंतिम संख्या 0 म्हणजे उत्तर 0. शिक्षक बंधू भगिनींनो, आपल्या मुलांसाठी गणितीय विचार, एका संख्येतून काहीच नाही वजा केले म्हणजेच काहीच नाही घालवले तर उत्तर तीच संख्या येते. प्रत्यक्ष कृती करून घ्या. पहा 9 मधून 0 गेला म्हणजे काहीच नाही गेला, उत्तर 9 आले. 9 वजा 0 बरोबर 9. तर आता आपल्या संख्या रेषेवर आपली मोनू उभी आहे. मोनू 9 या संख्येवर उभी आहे आणि 9च्या डावीकडे ती जाणारच नाही कारण 0, 9 मधून 0 घालवला म्हणजे काहीच नाही गेला. मग आपले उत्तर आले 9 म्हणजे आपल्या मोनूचे उत्तर आले 9. आपण वजाबाकी
उभी मांडणी आडवी मांडणी संख्या रेषेतून शिकलेलो आहोत. आता मात्र आपण आपल्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा जर आपण वापर करून घेतला, रांगोळीच्या तिथं धूळपाटी, हवेचा उपयोग, 9 वजा 9 बरोबर 0. इथं देखील 9 वजा 9 बरोबर 0. आणि हे विद्यार्थ्यांच्या आवडीचं आहे. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर देखील भरायला सांगू शकता. 9 वजा 9 बरोबर 0. यामुळे काय होईल तर वजाबाकीचे चिन्ह वापरून आपला विद्यार्थी वजाबाकीची मांडणी करू शकेल. धन्यवाद.